नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून. चला, आलेत का सर्व? आले आपली 2 कामं करा. लिंक शेअर करा, लाईक करा. चला फास्ट मध्ये. विद्यार्थी संख्या, लाईव्हची संख्या 100 झाली का लगेच आपण सुरुवात करणार आहोत. त्याआधी सर्वांनी लिंक शेअर करायचे आणि लाईक सुद्धा करून घ्यायचे. बघा, तुमच्यासाठी खास आपण सिरीज चालू केली 5000 प्लस. त्यामधील लेक्चर नंबर चालू आहे 59. ज्यांनी आतापर्यंत 58 लेक्चर बघितले नसेल, एकदा बघून घ्या, नक्कीच फायदा होऊन जाईल. आजचे प्रश्न एकदम छान आहेत, जबरदस्त आहेत. शेवटपर्यंत बघायचे, नक्कीच फायदा होऊन जाईल. चला, केली लिंक शेअर, लाईक करून घेतले. चला जाऊयात प्रश्नाकडे. आजचा पहिला प्रश्न बघा. जर m बरोबर 64 आणि n बरोबर 144 तर वर्गमुळात घनमुळात m अधिक वर्गमुळात n बरोबर किती? ऑप्शन बघा 9, 6, 16 आणि 4. किती लिहायचं उत्तर? सगळ्यांनी पटापट कमेंट करायची. प्रश्न बघून नीट सोडवायचा आहे. बघा आता, वर्गमुळात घनमूळ m ची किंमत किती दिली? 64 अधिक n ची किंमत किती आहे? 144. हे सर्व आहे ह्या मोठ्या वर्गमुळात. मग 64 चं घनमूळ किती आलं? 16. हे असणार ह्या वर्गमुळात. 64 चं वर्गमूळ घनमूळ किती आलं? 4 अधिक 112 चं वर्ग 144 चं वर्गमूळ 12. मग वर्गमुळात 12 आणि 4 किती झाले? वर्गमुळात 16. तर 16 चं वर्गमूळ किती? 4. म्हणून उत्तर काय येणार इथं? ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर 4. समजलंय सगळ्यांना? m ची किंमत दिली 64, पण सांगितलंय घनमुळात m. मग घनमुळात 64. 64 चं घनमूळ किती? 4. 4 चौक 16, 16 चौक 64. वर्गमुळात 144 चं वर्गमूळ 12. मग 4 अधिक 12 16. पण हे असणार ह्या मोठ्या वर्गमुळात. 12 आणि 4 16. 16 चं वर्गमूळ किती? 4. म्हणून उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर डी. कळलंय सर्वांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. 5 लोकांचे सरासरी उत्पन्न 2100 रुपये व दुसऱ्या 10 लोकांचे सरासरी उत्पन्न 1500 रुपये असेल तर एकूण 15 लोकांचे सरासरी उत्पन्न किती? ऑप्शन बघा 1500, 1700, 1900 आणि 2100. एकूण 15 लोकांचे सरासरी उत्पन्न किती? पाच लोकांचे सरासरी उत्पन्न 2100 आहे. मग 5 लोकांचे एकूण उत्पन्न किती? 2 0, 5 1 5, 5 2 10. गुणिले 5. 2 0, 5 1 5, 5 2 10. म्हणजे 5 लोकांचे एकूण उत्पन्न 10,500. 10 लोकांचे सरासरी उत्पन्न 1500. मग 10 लोकांचे एकूण उत्पन्न किती झाले? 15 वरती 3 0 म्हणजे 15,000. आता 25 लोकांचे 15 लोकांचे 10 लोकांचे एकूण उत्पन्न 15,000. 5 लोकांचे एकूण उत्पन्न 10,000. मग 15 लोकांचे एकूण उत्पन्न किती झाले? 15 आणि 10 25. 25,500. 25,500 झाले 15 लोकांचे एकूण उत्पन्न. आपल्याला विचारलंय सरासरी उत्पन्न, म्हणून काय करणार? 15 ने भाग देणार. 15 1 15, 10 उरले 105, 15 7 5 14 आणि हे 2 0. म्हणजे 15 लोकांचं सरासरी उत्पन्न किती झालं? 1700 रुपये. ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर 2. कळले सर्वांना? 5 लोकांचं एकूण उत्पन्न 10,500. 10 लोकांचं एकूण उत्पन्न 15,000. मग 10 आणि 5 15 लोकांचं एकूण उत्पन्न झालं 25,500. मग सरासरी विचारलं एकूण सर्वांची, म्हणून 15 ने भाग दिला. क्लिअर आता?
समजलंय? जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. 4 पुस्तकांची खरेदी किंमत 5 पुस्तकांच्या विक्री किमती एवढी असल्यास शेकडा नफा अगर तोटा किती? ऑप्शन बघा. 20% नफा, 20% तोटा, 25% तोटा, 25% नफा. किती येईल याचं उत्तर? फक्त ऑप्शन नंबर सांगायचं. 4 पुस्तकांची खरेदी किंमत, समजा खरेदी किंमत 100 रुपये मांडली. 4 पुस्तकांची खरेदी किंमत किती झाली? 400 रुपये. 4 पुस्तकांची खरेदी किंमत 400 रुपये. ही किंमत 5 पुस्तकांच्या विक्री किमती एवढी आहे. मग 5 पुस्तकांची विक्री किंमत किती असणार? 400. मग एका पुस्तक किती रुपयाला विकलं? भाग दिला 5 8 40 0. 80 रुपयाला पुस्तक खरेदी केलं, 100 रुपयाला पुस्तक खरेदी केलं, 80 रुपयाला विकलं, म्हणजे इथं 20 रुपये तोटा, म्हणजेच 20% तोटा असणार. काय असणार? 20% तोटा. ऑप्शन नंबर बी येणार. कळलं का? 4 पुस्तकांची खरेदी किंमत 5 पुस्तकांच्या विक्री किमती एवढी आहे. 4 पुस्तकांची खरेदी किंमत आपण 100 रुपये घेतली. 100 गुणिले 4 झाली 400. आता तेवढ्याच किमतीला 5 पुस्तकं विकली, म्हणजे एक पुस्तक कितीला विकलं? 80 रुपयाला. घेतलं होतं 100ला, विकलं 80ला, म्हणजे 20 रुपये तोटा, म्हणजेच 20% तोटा. शेकडा नफा किंवा तोटा एका वस्तूवर जेवढा होतो तेवढाच सर्व वस्तूंवर होतो. कळले सर्वांना? एकदम सोपी पद्धत. मग अशा प्रकारचा कोणताही प्रश्न आला तरी सोडवता येईल. 5 टेबलांची किंमत, 5 टेबलांची खरेदी किंमत, 4 टेबलांच्या विक्री किमती एवढी आहे. समजलं? अशा प्रकारचे कोणतेही गणित आलं, खरेदी किंमत नेहमी 100 घ्यायची. जेवढ्या वस्तू खरेदी केल्यात त्याने गुणायचं. जो पण गुणाकार येईल त्या गुणाकाराला जेवढ्या वस्तू विकल्यात त्याने भाग द्यायचा. तुम्हाला एका वस्तूची विक्री किंमत भेटेल. खरेदी किंमत आपण 100 घेतली, विक्री किंमत 100च्या जेवढी जास्त येईल तेवढा टक्के नफा, विक्री किंमत 100च्या जेवढी कमी येईल तेवढा टक्के तोटा. क्लिअर? आता समजलंय? पुढचा प्रश्न बघा. 5,000 रुपयांची सरळ व्याजाने 4 वर्षाची रास व 7 वर्षाची रास यामध्ये 1,050 रुपयाचा फरक आहे, तर व्याजाचा दर किती? ऑप्शन बघा. 7, 8, 12 आणि 14. आहे ना वेगळ्या प्रकारचं गणित? आता तुम्हाला इथं 4 वर्षाची रास वेगळी दिलेली नाहीये, 7 वर्षाची रास वेगळी दिलेली नाहीये. मुद्दल दिली 5,000 रुपये आणि त्या 4 वर्ष आणि 7 वर्षाच्या रास मधला फरक आहे 1,050. रास मधला फरक म्हणजेच काय असतं? व्याज. व्याज घेतलं 1,050 गुणिले व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल किती आहे? 5,000. किती वर्षाचं व्याज आहे? 7 आणि 4 वर्षामधला फरक आहे. मग 7 आणि 4 मधला फरक किती? 3. म्हणून इथं 3 वर्ष घ्यायचं, तुम्हाला दर भेटून जाईल. कळले काय केले? मुद्दल गुणिले 100 भागिले व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले वर्ष, तुम्हाला दर भेटून जाईल. फक्त काटाकाटी करायची. बघा 1 2 3 0 गेले, 1 2 3 0 गेले, 5 दुने 10, 5 एके 5, 3 ने भाग दिला, 3 7 21. मग व्याजाचा दर किती असणार? 7%. व्याजाचा दर किती असणार? 7%. कळले सर्वांना? क्लिअर? पाहिजे ते हे तुम्हाला सोडून दाखवतो. बघा बघा 5,000 मुद्दल आहे, दर आपण घेतला 7%. सगळ्यात पहिलं आपण 4 वर्षाचं रास काढू. 4 वर्षाची रास बघा. 2 0 गेले, 2 0 गेले, 7 चौक 28, 50 गुणिले 28 किती आलं? 0. 5 8 40, 5 2 10 4 14, किती आलं? 1,400 रुपये. आणि 5 वर्ष 5,000 रुपयाचे 7% दराने 7 वर्षाची रास काढू आपण. 7 वर्षाची रास. आता ही रास किती येणार? 5,000 प्लस 1400 किती आली? 6,400. आता ह्याची रास काढा. 2 0 कट, 2 0 कट, 50 गुणिले 7 7 49,
0, 5 9 45, 5 चोक 20 आणि 4 24, किती आले? 2450 प्लस 5000, किती आली रास? 7450. ही 7 वर्षाची रास आहे, ही 4 वर्षाची आहे. आता ह्या दोघातला फरक 1050 आला की आपलं उत्तर बरोबर. मग 7450 वजा 6400, 7450 वजा 6400. बघा, 0 5 0 गेला 5, 4 4 गेला 0, 7 1 गेला, 7 6 गेला 1, किती आलं? 1050. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आलं. 4 वर्षाची व 7 वर्षाची रास यामध्ये 1050 रुपयाचा फरक आहे. मुद्दल 5000 असताना मग दर किती असणार? 7%. दर किती असणार? 7%. क्लिअर का? आता इथं तुम्हाला काढून दाखवलं. मी मुद्दल घेतली 5000, दर घेतला 7%, 4 वर्षाची रास आली 6400, 7 वर्षाची रास आली 7450. ह्या दोघातला फरक 1050 येतोय. म्हणजे आपण उत्तर घेतले 7% दर, तो एकदम बरोबर आहे. कळलं? हे एवढं तुम्हाला करून बघायची गरज नाही, हे तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं आपण. तिथं 3च वर्ष का घेतलं? इथं व्याज 1050 गुणिले 100 भागिले मुद्दल 5000 गुणिले 3च वर्ष का घेतलं? कारण हा जो फरक आहे ना व्याजाचा, हा 7 आणि 4 ह्या दोघांतला फरक आहे. 7 वर्षाच्या व्याज 7 वर्षाच्या रासमधून 4 वर्षाची जर रास वजा केली तर तुम्हाला 3 वर्षाचं व्याज भेटेल. कारण मुद्दल समान असणार तिथं. 3 वर्षाचं काय भेटणार? व्याज. क्लिअर? आता समजलंय? चला, ज्यांनी लाईक केलं नसेल पटकन लाईक करून घ्यायचे. आता एकदम सोप्या भाषेत सगळ्यांना समजल अशा पद्धतीने सांगितलं. पुढचा प्रश्न बघा. दर साल दर शेकडा 10% दराने 500 रुपये मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाची रास किती रुपये होईल? ऑप्शन बघा. 610, 650, 605 रुपये आणि 655 रुपये. आता दोन पद्धतीने काढता येईल. एक तर सिंपल पद्धत, चक्रवाढ व्याज काढायचंय. मुद्दल गुणिले दर आहे 10%, 110%. किती वर्षाचं काढायचं? 2 वर्षाचं. 2 वेळा लिहायचं 110%. डायरेक्ट तुम्हाला रास भेटून जाईल. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 11चा वर्ग 121 गुणिले 5. 5 1 5, 5 दुने 10, 5 1 5 आणि 1 6. म्हणजेच 2 वर्षाची रास किती येणार? 605. किती आली रास? 605. ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर 3. कळले? किंवा 500 चे 10% 50, 50 चे 10% 5, 50 50 100, 100 आणि 5 105. 500 प्लस 105 किती झाले? 605. या पद्धतीने पण काढू शकता. क्लिअर? पुढचा प्रश्न बघण्याआधी विजेता बॅचची फी 2500 रुपये. परंतु काय ऑफर चालू असेल तुम्हाला भेटून जाईल. त्यासाठी तुम्हाला ऑफिस नंबरला कॉल करायचा आहे. 8233007373 ह्या नंबरला कॉल केला, जी पण काय ऑफर असेल भेटून जाईल. या बॅच मध्ये एवढे सर्व शिक्षक तुम्हाला शिकवणार. 3 ते 4 महिने आपलं लाईव्ह लेक्चर असतं आणि त्यानंतर हे सर्व लेक्चर ह्याचे व्हिडिओ तुम्हाला 1 वर्षापर्यंत तुम्ही कितीही वेळा बघू शकता. हेच लेक्चर तुम्ही वर्षभर रेकॉर्डेडच्या स्वरूपात कितीही वेळा बघू शकता. दररोज आपले 4 तास लाईव्ह लेक्चर होतात. टॉपिक नुसार पीडीएफ भेटते तुम्हाला. सर्व विषयांचे 2-2 ई-बुक भेटतात. चालू घडामोडीचे मासिक भेटतात. मॉक टेस्ट भेटते. डाऊट सेशन होतं. हे सर्व तुम्हाला एका बॅच मध्येच भेटतं. वन टाइम एकदाच बॅच परचेस करायची. हे सगळे वैशिष्ट्य तुम्हाला एका बॅच मध्येच भेटतात. ज्याला घ्यायचे असेल त्याने आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा. 8233007373. सर्व माहिती भेटून जाईल.
पुढचा प्रश्न बघा 63.3/4 छेद 12.3/4 बरोबर किती? ऑप्शन बघा 61/12, 5, 21/4 आणि यापैकी नाही. काय लिहायचं उत्तर? पूर्णांकयुक्त अपूर्णांक त्याचं रूपांतर सगळ्यात पहिलं तुम्हाला पूर्णांकामध्ये करायचंय, मगच तुम्हाला सोडवता येईल, सोपं जाईल. बघा 63.3/4 छेद म्हणजेच भागिले 12.3/4. मग इथं गुणाकार होतो, इथं बेरीज. 3 चौक 12, 3 चौक 12, 1 हातचा, 4 सक 24 आणि 25, 252 आणि 3 255/4 भागिले 12 चौक 48, 48 आणि 3 51/4. भागिलेचं काय होतं? गुणिले आणि समोरचा अपूर्णांक व्यस्त होतो, म्हणजे 255/4 गुणिले 4/51. 4 ला 4 गेले. आता 51 नी डायरेक्ट भाग जातो बघा, 51 नी डायरेक्ट भाग जातो. 51 5 255. पाहिजे तर इथं करून बघा. 51 गुणिले 5, 5 1 5, 5 25, किती आले? 255. म्हणजे इथं किती उत्तर आलं? फक्त आणि फक्त 5. ऑप्शन नंबर बी. किती उत्तर येणार? 5. भरपूर जण हे प्रश्न बघूनच घाबरून जातात. कसा सोडवायचा? सुरुवात कुठून करायची? आता 51चा पाडाच येत नाही, आता काय करायचं? कळले का? किंवा तुम्ही इथं 3 ने भाग देऊ शकता, 17 ने भाग देऊ शकता, डायरेक्ट 51 ने पण भाग देऊ शकता. तर हेच सगळं सोपं जाईल बघा. 5 1 5, 5 25, 255. म्हणून इथं भाग कितीचा बसतो? 5चा. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा 97/x बरोबर 24.25 गुणिले 4चा वर्ग असेल तर x बरोबर किती असेल? ऑप्शन बघा 0.75, 0.70, 0.50 आणि 0.25. आता हा प्रश्न बघितल्याच गोंधळ उडत असेल. सोडवायचा कसा? सुरुवात कुठून करायची? बरोबर चिन्ह म्हणजे डावी बाजू उजवी बाजू कशी असणार? समान असणार आहे. येईल का सोडवता? बघा आता लक्ष द्या. 97/x बरोबर 24.25 गुणिले 4चा वर्ग. 4चा वर्ग किती? 16. 97/x बरोबर 24.25 गुणिले 4चा वर्ग 16. तर गुणाकार करा, पॉइंट बघू नका. बघा 24.25 गुणिले 16, 16 पंचे 80, 16 दुने 32 आणि 8 40, 16 चौक 64 आणि 4 68, 16 दुने 32, 32 आणि 6 38. 2 घर सोडून पॉइंट. म्हणजेच इथं गुणाकार किती आला? 388. 97/x. आता x इथं भागिले तिकडे जाणार, गुणिले होणार, आणि 388 ते इकडे येऊन भागिले होणार. म्हणजेच काय होणार? इकडं 97/388 बरोबर x. हा x भागिलेचा गुणिले झाला 388 ला, 388 x ला गुणिले ते इकडे आल्यावर भागिले झाले. भाग द्या आता. आता तुम्ही म्हणणार सर 97चा पाडाच येत नाही आम्हाला, कारण 97 मूळ संख्या आहे. 97 ला कोणत्या संख्येने भाग जात नाही? मग सरळ 97चा पाडा म्हणायचा. आता 97चा पाडा येत नाही, 7चा तर पाडा येतो. याचा शेवटचा अंक काय आहे? 8 आहे. मग 7चा पाडा बोलायचा. 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28. मग लगेच गुणाकार करून बघायचा. 97 गुणिले 4, 4 7 28, 4 9 36 आणि 2 38. अरे वा, आलंय 388. म्हणजे इथं भाग कितीचा बसतो? 97 1 97, 97 चौक 388. x बरोबर आलं 1/4. 1/4 चा अर्थ काय? 1 ला 4 ने भाग दिल्यावर काय उत्तर येणार? 0.25. 1/2 म्हणजे 0.50.
आणि 1/4 म्हणजे 0.25. म्हणून काय येणार ऑप्शन नंबर डी. कळले का? परत एकदा सांगतो बघा, 97/x बरोबर 24.25 गुणिले 16 यांचा गुणाकार केला 388 आला. 388 इकडं भागिले जाणार, x तिकडं वरती जाणार. मग 97 के 97, 97 चोक 388. आज 97चा पाढा पण शिकलो कसा तयार करायचा. मग 1/4 एकला जर 4 ने भाग दिला तर उत्तर किती येणार 0.25. म्हणून उत्तर काय आलं x बरोबर किती आलं 0.25. समजलं सगळ्यांना? क्लिअर? चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा, 5m अधिक 7n याची बेरीज व्यस्त संख्या व वजा 2m वजा 3n यांची बेरीज व्यस्त संख्या यांची बेरीज किती? हे बेरीज शब्द काढायचं. प्रश्न नीट बघा. 5m अधिक 7n याची व्यस्त संख्या आणि वजा 2m वजा 3n यांची व्यस्त संख्या यांची बेरीज किती? ऑप्शन बघा, 3m अधिक 4n वजा 3m वजा 4n, 7m वजा 4n आणि वजा 7m अधिक 4n. काय लिहायचं उत्तर? व्यस्त म्हणजे चिन्ह बदल करायचे, बाकी वेगळं काही नाही. ज्याला प्लस असेल त्याला मायनस द्यायचं, ज्याला मायनस असेल त्याला प्लस द्यायचं. बघा आता 5m अधिक 7n यांची आपल्याला काय करायची बेरीज. दुसरी काय संख्या वजा 2m वजा 3n. 5m अधिक 7n दुसरी संख्या आहे वजा 2m वजा 3n. पण आपल्याला यांची व्यस्त संख्या घ्यायला सांगितली. मग 5m ची व्यस्त संख्या काय येणार वजा 5m अधिक 7n ची व्यस्त संख्या काय येणार वजा 7n. यांची आपण काय करायची बेरीज त्यांनी सांगितली. आता वजा 2m ची व्यस्त संख्या येणार 2m आणि वजा 3n ची व्यस्त संख्या येणार 3n अधिक 3n. मग आता बेरीज केली, चिन्ह वेगवेगळे असेल बघा, याचं चिन्ह प्लस आहे याचं मायनस आहे. चिन्ह वेगवेगळे असेल क्रिया होणार वजाबाकी, उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. मग 5m मधून 2m गेले किती राहिले 3m, पण उत्तराला येणार मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा 3m. चिन्ह वेगवेगळे आहेत, क्रिया होणार वजाबाकी, उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. मग 7 मधून 3 गेले 4n, उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, म्हणजेच उत्तर काय येणार वजा 3m वजा 4n. वजा 3m वजा 4n. ऑप्शन नंबर काय येणार इथं बी येणार आहे. ऑप्शन नंबर काय येणार बी. कळले? क्लिअर का? पुढचा प्रश्न बघा. अ एक काम 15 दिवसात करतो व ब तेच काम अ व ब ते काम 6 दिवसात पूर्ण करतात, तर तेथे ब एकटा किती दिवसामध्ये पूर्ण करेल? अ एक काम 15 दिवसात करतो, अ व ब दोघे मिळून तेच काम 6 दिवसात पूर्ण करतात, तर ब एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? ऑप्शन बघा, 20 दिवस, 15 दिवस, 10 दिवस आणि 30 दिवस. किती लिहायचं उत्तर? बघा, अ आणि ब दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतात? 6 दिवसात. एकटा अ किती दिवसात पूर्ण करतो? 15 दिवसात. दोघांचा लसावी काढला, लसावी किती आला 30. 6 35, 15 दुणे 30. म्हणजे अ आणि ब दोघे मिळून 30 खुर्च्या 6 दिवसात बनवतात, म्हणजे दोघे मिळून दिवसाला 5 खुर्च्या बनवतात. अ एकटा
30 खुर्च्या 15 दिवसात बनवतो म्हणजे दिवसाला 2 खुर्च्या बनवतो. दोघांनी मिळून 5 होतात आणि अ एकटा जर 2 बनवतो मग ब किती बनवत असणार? दिवसाला 3 खुर्च्या बनवत असाल. एकूण किती खुर्च्या बनवायच्या? 30. मग दिवसाला 3 बनवतो, मग 30 खुर्च्या बनवण्यासाठी किती दिवस लागतील? तर 10 दिवस लागतील. ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर 3. ब एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? तर 10 दिवसात पूर्ण करेल. क्लिअर? समजलं आता सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघण्याआधी पोलीस भरती 2025 साठी आपली विजेता बॅचची फी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड 1200 रुपयाची आहे आणि ज्याला फक्त अंकगणित घ्यायचं असेल तर त्यासाठी 399 रुपये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा 8233007373. या नंबरला कॉल करा. बॅच कशी जॉईन करायची सर्व काही माहिती भेटून जाईल. ठीक आहे, चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. 69,842 गुणिले 69,842 वजा 30,158 गुणिले 30,158 छेद 69,842 वजा 30,158. आता ह्या दोघांचा गुणाकार करून त्यांची वजाबाकी, नंतर यांची वजाबाकी करून त्याला भाग द्यायचा. म्हणजे ह्याच्यातच तुमचे 5-10 मिनिटं जातील. एवढा वेळ आहे का? आणि त्यात पण बरोबर येण्याची शक्यता आहे का? मग ह्याच्यासाठी काय ट्रिक आहे? जी मोठी संख्या आहे 69,842 ह्याला आपण ए मानू. लहान संख्या आहे 30,158 याला आपण बी मानू. मग बघा ए गुणिले ए काय येणार? ए वर्ग वजा बी गुणिले बी बी वर्ग छेद काय आहे? ए वजा बी. मग ए वर्ग वजा बी वर्गची फोड काय होते? ए अधिक बी एका कंसात दुसऱ्या कंसात ए वजा बी आणि छेदस्थानी काय आहे? ए वजा बी. मग ए वजा बी ला ए वजा बी गेलं, राहिलंय काय? फक्त ए अधिक बी. मग ए काय आहे? 69,842. बी काय आहे? 30,158. मग या दोघांची बेरीज 8 आणि 2 10, 5 आणि 4 9 आणि 1 10, 8 आणि 2 10, 9 आणि 1 10, 6 आणि 3 9 आणि 1 10. म्हणजे बेरीज किती आली? 10,000. बेरीज किती आली? 10,000. म्हणजे उत्तर काय येणार इथं? 10,000. ऑप्शन नंबर ए. 69,842 प्लस 30,158 किती येणार? 10,000. कळले का? ए वर्ग वजा बी वर्गाची फोड येणार ए अधिक बी ए वजा बी ए वजा बी ए वजा बी कॅन्सल, राहिलं फक्त ए अधिक बी. म्हणजेच ह्या दोघांची काय होणार इथं? बेरीज होणार. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. 6 वर्गमुळात 2 वजा 2 वर्गमुळात 6 गुणिले 3 बरोबर किती? ऑप्शन बघा 0, 4 वर्गमुळात 3, 1, 1 वर्गमुळात 36. काय लिहायचं उत्तर? सगळ्यांनी पटापट कमेंट करायच्यात. बघूयात किती जणांना समजलंय. ऑप्शन नंबर 1 येईल का 3 येईल? व्हेरी गुड. किती येणार उत्तर? ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर ए 0. बघा 6 वर्गमुळात 2 वजा 2 वर्गमुळात 6 गुणिले 3. आता ह्याची फोड करायची. बघा 6 वर्गमुळात 2 वजा 2 वर्गमुळात आपण 6 त्रिक 18. आता ह्या 18ची फोड करायची. अशी फोड करायची की वर्ग संख्या बाहेर निघली पाहिजे. काय निघली पाहिजे? वर्ग संख्या. म्हणजेच आपण फोड अशी करू शकतो 6 वर्गमुळात 2 वजा 2 वर्गमुळात आपण 18 ऐवजी आपण असं लिहू शकतो 9 गुणिले 2. मग वर्गमुळात 9 त्याचं वर्गमूळ काढलं 3 बाहेर येणार. म्हणजे 6 वर्गमुळात 2 वजा 2 ह्याचं वर्गमूळ 3. मग ह्या 2 ला काय जाणार? ते
गुणिले आणि कंसामध्ये वर्गमुळामध्ये फक्त 2 राहणार. ह्या 9चं वर्गमूळ 3 काढलं तर बाहेरच्या संख्येला ते गुणिले जाणार, कारण 2 गुणिले वर्गमुळात 9 गुणिले 2. मग ह्याचं वर्गमूळ काढलं तर हे इकडे काय जाणार गुणिले, ज्याचं वर्गमूळ निघत नाही ते वर्गमुळात ठेवलं. म्हणजेच काय तयार झालं बघा, 6 वर्गमुळात 2 वजा 3 दुने 6 वर्गमुळात 2. 6 वर्गमुळात 2 इकडं प्लस आहे, इकडं मायनस आहे, मग मायनस प्लस कॅन्सल, उत्तर किती येणार 1. एखाद्या संख्येतून तीच जर संख्या वजा 1 नाही सॉरी किती येणार उत्तर 0 येणार. 6 वर्गमुळात 2 वजा 6 वर्गमुळात 2. एखाद्या संख्येतून तीच जर संख्या वजा केली उत्तर किती येतं 0. बघा 5 वजा 5 किती येणार 0. वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 2 उत्तर किती येणार 0. 6 वजा 6 तसं 0, तसंच मग 6 वर्गमुळात 2 वजा 6 वर्गमुळात 2, मग याचं सुद्धा उत्तर किती येणार 0 येणार. जर एक संख्या दुसरी सेम तीच संख्या जर असेल तर त्यांची वजाबाकी किती येते 0 येते. कळले का? जसं 6 मधून 6 गेले 0, वर्गमुळात 2 मधून वर्गमुळात 2 गेले 0, तसंच 6 वर्गमुळात 2 वजा 6 वर्गमुळात 2 उत्तर किती येणार 0. समजलं सगळ्यांना? म्हणून इथं उत्तर काय येणार ऑप्शन नंबर ए, उत्तर किती येणार 0. कळले का? आता हे एवढं स्टेप तुम्हाला समजण्यासाठी मी डायरेक्ट सांगितलं असतं 6 त्रिक 18. 18चा आपण भाग असं करू शकतो, वर्गमुळात 9 गुणिले 3, 9चं वर्गमूळ 3, डायरेक्ट ही स्टेप सांगितली असती. मग 3 बाहेर आले, बेत्रिक 6, 6 वर्गमुळात 2 आणि इकडे 6 वर्गमुळात 2. हे प्लस आहे, हे मायनस चिन्ह ह्याला आहे, म्हणजे उत्तर किती येणार 0. हे तुम्हाला समजण्यासाठी ह्याचा गुणाकार करून घेतला, नंतर त्याची फोड केली, नंतर त्याचं वर्गमूळ काढलं. मी डायरेक्ट सांगितलं असं 6 त्रिक 18 आहे ना, मग आपल्याला बाहेर काय निघणार वर्गसंख्या 3 निघेल, 9 दुने 18, मग 9चं वर्गमूळ 3, 3 दुने 6, 6 वर्गमुळात काय राहणार फक्त 2. कळलं आता? क्लिअर का? पुढचा प्रश्न बघा, सुदामाकडे जेवढ्या चादरी आहेत त्याच्या दुप्पट रुपये त्याच्या चादरीच्या किंमत आहे. जेवढ्या चादरी आहेत त्याच्या दुप्पट किमतीची चादर आहे. त्याच्याकडे 18,432 रुपये आहेत, तर त्याच्याकडील चादरींची संख्या किती असेल? ऑप्शन बघा 52, 48, 8 आणि 96. जेवढ्या त्याच्याकडे चादरी आहेत त्याच्या दुप्पट रुपये प्रत्येक चादरीची किंमत आहे. त्याच्या दुप्पट रुपये प्रत्येक चादरीची किंमत आहे. त्याच्याकडे किती रुपये किमतीच्या चादरी आहेत? 18,432. तर चादरी किती असतील त्यामध्ये? किती येणार ह्याचं उत्तर? बघा ऑप्शनने पण जाऊ शकता किंवा दिलंय त्याप्रमाणे समीकरण सोडवायचे. काय सांगितलं बघा, सुदामाकडे जेवढ्या चादरी आहेत. आता चादरी किती आहेत आपल्याला माहिती का? नाही माहिती. मग चादरींची संख्या आपण x घेऊ. आता त्याच्याकडं त्याच्या जेवढ्या चादरी आहेत त्याच्या दुप्पट रुपये एका चादरीची किंमत आहे. एका चादरीची किंमत किती? किंमत त्याच्या चादरींच्या संख्येच्या दुप्पट. मग एका चादरीची किंमत किती असणार? 2x. आता ह्या सर्व एकूण चादरींची किंमत आहे. एकूण चादरींची किंमत ह्या असणार एकूण चादरी. प्रत्येक चादरीची किंमत 2x. अशा किती आहेत एकूण? 18,432 रुपये आहेत. मग 2x गुणिले x काय होणार? 2x वर्ग बरोबर 18,432. आता 2 काय इकडे गुणिले तिकडे गेल्यावर काय होणार? भागिले. म्हणजेच x वर्ग बरोबर 18,432 भागिले काय करणार? 2.
बे 9 18, बे दुने 4, बे 1 बे, एक उरला बेसक 12. म्हणजेच किती आलं 9216. एक्स वर्ग बरोबर 9216. बघा, एक्स वर्ग बरोबर 9216. आपण एक्सची किंमत काढतो म्हणजे काय काढायचं, ह्याचं वर्गमूळ. 9216चं वर्गमूळ. शेवटी 6 आहे म्हणजे त्याचा वर्गमुळातला शेवटचा अंक 6 असणार. कळलं? 6 6 36 किंवा 4 असणार. 4 चौक 16. शेवटचे 2 अंक सोडले, राहिलेली संख्या कोणती आहे? 92. याच्यातून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होतो? 9 9 81. म्हणजेच याचं वर्गमूळ एकतर 94 असणार किंवा 96 असणार. म्हणजे एक्स बरोबर 94 किंवा 96. ऑप्शन मध्ये फक्त 96 दिले म्हणजे इथं चादरींची संख्या किती असणार? 96 असणार आहे. चादरींची संख्या किती? 96. कळले का सर्वांना? क्लिअर? परत एकदा सांगतो बघा, नीट लक्ष द्या. सुदामाकडे जेवढ्या चादरी आहेत त्याच्या दुप्पट रुपये किमतीची प्रत्येक चादरीची किंमत आहे. त्याच्या दुप्पट रुपये प्रत्येक चादरीची किंमत आहे. मग चादरींची संख्या आपण x घेतली. एका चादरीची किंमत किती? जेवढ्या चादरी आहेत त्याच्या दुप्पट म्हणजेच 2x. या सगळ्यां मिळून 18,432 रुपये त्याच्याकडे आहेत. तर त्याच्याकडे किती चादरी असतील? मग सगळ्यांचा गुणाकार x गुणिले 2x बरोबर 18,432. मग आपण x ची किंमत किती काढली? 96. म्हणजे त्याच्याकडे चादरी किती आहेत? 96. आता तुम्हाला ऑप्शन वरून कसं जायचं बघा. चादरींची संख्या किती? चादरींची संख्या 96. आता किंमत किती असणार? किंमत प्रत्येक चादरीची किंमत किती असणार? त्यांनी सांगितले जेवढ्या चादरी आहेत त्याच्या दुप्पट रुपये प्रत्येक चादरीची किंमत आहे. मग 96च्या दुप्पट किती? 96च्या दुप्पट 6 दुने 12, 2 9 18 आणि 1 19. म्हणजे प्रत्येक चादरीची किंमत किती आहे? 192 रुपये. मग 192 रुपयाची 1 याप्रमाणे एकूण चादरी आहेत 96. उत्तर आलं पाहिजे आपलं 18,432. 6 दुने 12, 6 9 54 55, 6 1 6 5 11 0, 9 दुने 18, 9 9 81 1 82, 9 1 9 8 17, 2 2 8 5 13, 2 आणि 2 4, 7 आणि 1 8 81. आली का? सर्व चादरींची किंमत 18,432. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व चादरींची किंमत 18,432. व तिथं चादरींची संख्या विचारली. इथं मी चादरींची संख्या काय घेतली? 96. किंमत काय आहे त्याची? जेवढ्या चादरी आहेत त्याच्या दुप्पट किंमत आहे. 96 चादरी आहेत म्हणजे चादरीची किंमत 96च्या दुप्पट 192. 192 रुपयाला एक चादर. मग अशा 96 चादरींची किंमत 18,432 येते. म्हणजे तिथं 96 चादर आहेत सर्व. किती सर्व चादर आहेत? 96. कळले का? ऑप्शन वरून जायचं असेल तर मग तुम्हाला अशा पद्धतीने घ्यायला लागेल. त्या चादरींची संख्या गुणिले 2 केलं एका चादरीची किंमत आणि मग ह्या दोघांचा गुणाकार 18,432 आला पाहिजे. नाहीतर मग आपली सिंपल पद्धत, चादरींची संख्या x घेतली, त्याची किंमत काय आहे? जेवढी चादर आहे त्याच्या दुप्पट म्हणजे 2x. ह्या दोघांचा गुणाकार आहे 18,432. मग गुणाकार केलं x वर्ग बरोबर 9,216. मग x ची किंमत किती आली? 96. म्हणजे तिथं x किती आहेत? 96. इथं तुम्हाला प्रत्येक चादरची किंमत विचारली असती तर काय केलं असतं? 96 गुणिले 2 किती आले असते? 192. आता सगळ्यांना समजलं असेल. एकदम सोप्या भाषेत सांगितले. आणि हा PYQ आहे या वर्षीचा. चला, शेवटचं गणित तुमच्यासाठी. 3 संख्यांची सरासरी 18 आहे. त्या संख्येचं गुणोत्तर 2 3 4 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
याचं उत्तर जेवढे लाईव्ह आहेत तेवढ्या कमेंट दिसल्या पाहिजेत. आतापर्यंतचे प्रश्न कसे होते आपले? छान होते. जेवढे लाईव्ह आहेत तेवढ्या कमेंट दिसल्या पाहिजेत. समजलंय? क्लिअर? ज्यांनी आतापर्यंत टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केलं नसेल करून घ्या. आपल्या युट्यूबचे जेवढे लेक्चर होतात त्या सर्वांची पीडीएफ फ्री कोर्स या ऑप्शन मध्ये तुम्हाला भेटून जाईल. ज्यांनी आतापर्यंत टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल करून घ्या. तिथं तुम्हाला सर्व अपडेट भेटून जाईल. आणि असेच जर नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्यायचे. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर करायची आणि जाता जाता ज्यांनी लाईक केलं नसेल लाईक करून जायचं. कसं वाटलं लेक्चर आणि त्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगायचं. चला मग आज आपण इथेच थांबूया. भेटूया दररोज दुपारी 1 वाजता न चुकता न विसरता. चला बाय बाय, टेक केअर.